नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मिरची पकोड्याची रेसिपी। तर अगदी चटपटीत मसाला आपण यामध्ये भरून हे मिरची पकोडे तयार करून घेणार आहोत। तर सर्वात आधी इथे बघू शकता थोड्या फिक्क्या आणि अशा जाडसर मी मिरच्या घेतलेल्या आहे। इथे बेसन पीठ घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे, मीठ, इथे खाण्याचा सोडा, थोडी हळद आणि इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर चला सर्वात आधी आपण इथे बेसन भिजवून घेऊया। तर एका बाउलमध्ये असं खोलगट बाउल घ्यायचं, म्हणजे आपल्याला ती मिरची डीप करताना थोडं सोपं जाईल आणि व्यवस्थित मिरची डीप होईल। बेसन घालून घेतलं, त्यानंतर ओवा घालून घेतला, चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेतलं यामध्ये आणि थोडी हळद आणि खाण्याचा सोडा सुद्धा घालून घेतलाय। अगदी थोडा घालायचा म्हणजे मिरची पकोडे छान कुरकुरीत होतात, खूप नाही घालायचं, तेल पितात मग ते। आणि यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा घालून घेतलेलं आहे आणि याला इथे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि हे सर्व मिश्रण छान मिक्स झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण एक बॅटर तयार करून घेऊ। आता हे बॅटर खूप पातळ सुद्धा नाही करायचं आहे आणि घट्ट सुद्धा नाही ठेवायचं आहे। बघू शकता थोडं थोडं पाणी घालून मी इथे या कन्सिस्टन्सीचं इथे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। खूप पातळ नाही ठेवायचं आहे बॅटर, ते पातळ ठेवलं की त्या मिरची पकोड्यावर ते आवरण व्यवस्थित येत नाही, खूप पातळ पातळ होते बघू शकता। आणि आता आपण इथे मसाला सुद्धा तयार करून घेऊ। तर इथे बटाटे घेतलेले आहे, कोथिंबीर, मीठ आणि इथे हळद, तिखट आणि धने पावडर घेतलेला आहे। इथे बारीक मिरच्या चिरून घेतलेल्या आहे आणि आलं सुद्धा असं बारीक तुकडे करून किंवा किसून घ्यायचं आहे। इथे मी गरम मसाला आणि चाट मसाला घेतलेला आहे आणि जिरं। तर बघू शकता इथे मी ग्रेटरने आधी छान हे आलू मॅश करून घेते किंवा किसून घेते, व्यवस्थित असे करून घ्यायचे आहे आपल्याला, म्हणजे तो मसाला भरताना आपल्याला सोपं जाते। आणि इथे मीठ घालून घेतलेलं आहे, यामध्ये हे सुखे मसाले घालून घेते, धना पावडर, हळद आणि तिखट, त्याचप्रमाणे इथे गरम मसाला आणि चाट मसाला थोडा थोडाच घ्यायचा आहे, कोथिंबीर सुद्धा घालून घेऊ। आणि यामध्ये छान एक आपण तडका घालून घेऊ, म्हणजे तडका यासाठी आपण जे मिरची आणि अद्रक घेतलं होतं ना, त्याला थोडं आपण असं तडका पॅनमध्ये त्याला फ्राय करून घालू, म्हणजे त्याचा कच्चापणा सुद्धा जाते आणि टेस्ट सुद्धा छान येते। यामध्ये थोडं तेल घालून मी जिरं घालून घेतलेलं आहे, यामध्ये मिरची घालून घेणार आहे। अगदी 5-7 सेकंद आपली मिरची छान तडतडली इथे की याचमध्ये मी आता हे आल्याचे तुकडे सुद्धा घालून घेणार आहे आणि ते सुद्धा 5 ते 7 सेकंद आपण छान या तेलावर फ्राय करून घेऊ। अगदी खूप नाही करायचं आहे आपल्याला, हलकासा त्याचा कच्चेपणा जायसाठीच आपल्याला हा तडका करून घ्यायचा आहे। बघू शकता व्यवस्थित इथे 5-7 सेकंद झाले की गॅस बंद करून घेऊ आणि हा तडका जो आहे हा आपल्या या मिश्रणामध्ये घालून घेऊ आणि व्यवस्थित हे मिश्रण इथे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मसाले एकजीव झाले पाहिजे। व्यवस्थित इथे आपण आता हे मिक्स करून घेऊ। बघू शकता खूप छान चटपटीत हा मसाला लागतो आणि मिरची पकोड्याची टेस्ट सुद्धा खूप छान येते। यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून घेणार आहे छान चटपटीत होण्यासाठी। चाट मसाला सुद्धा घातलाच आहे आपण, अगदी अर्ध लिंबू पिळायचा आणि व्यवस्थित इथे हा मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। बघू शकता छानपैकी हा मसाला आपला आता इथे बनून तयार आहे आणि इथे मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहे मी। बघू शकता आता मिरचीला असं मधून कट करून घेत आहे आणि यामधल्या ज्या बिया आहे त्या सर्व आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहे। बियाने थोड्या तिखट वाटतात ना मिरच्या, त्यासाठी आपण ह्या बिया सुद्धा काढून घेऊ। यापेक्षाही थोड्या जाड्या मिरच्या येतात, त्या पण तुम्ही घेऊ शकता। बघू शकता व्यवस्थित हे इथे काढून घेऊ। सर्व मिरच्या मी याच प्रकारे करून घेणार आहे, यामधल्या सर्व बिया काढून घेणार आहे। बघू शकता सर्व बिया आपल्या इथे काढून झालेल्या आहे। हे बघा सर्व बिया मी इथे काढून घेतलेल्या आहे आणि हा मसाला सुद्धा आपला तयार आहे। तर आता आपण यामध्ये हा छान मसाला भरून घेऊ। व्यवस्थित हाताने छान आपल्याला दाबून दाबून हा मसाला भरून घ्यायचा आहे। बघू शकता व्यवस्थित सर्व मिरचीमध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बघू शकता इथे मी छान मिरचीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे। सर्व मिरच्या माझ्या इथे भरून झालेल्या आहे। आता आपण यांना तळून घेऊ।
तर कढईमध्ये मी ते तेल ठेवलेलं आहे गरम करायला. व्यवस्थित बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता याची कन्सिस्टन्सी तुम्ही या प्रकारे ठेवायची आहे. खूप पातळ नाही करायचं आहे, नाहीतर ते आवरण व्यवस्थित बसत नाही मिरचीला. छान आपलं तेल पण गरम झालेलं आहे आणि मिरच्या आणि बॅटर पण आपलं तयार आहे. तर चला आपण तळून घेऊ. मिरची घ्यायची, व्यवस्थित बॅटरमध्ये डीप करायची. छान 2-3दा तिला असं डीप करायचं, म्हणजे त्याच्यावर ते आवरण व्यवस्थित चढलं पाहिजे. आणि व्यवस्थित आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे. बघू शकता सर्व मिरच्या मी याच प्रकारे करणार आहे. जेवढ्या आपल्या तेलामध्ये या मिरच्या बसतात तेवढ्या आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. कढईमध्ये मी ते 4 मिरच्या टाकलेल्या आहे आणि व्यवस्थित इथे आपल्याला या तळून घ्यायच्या आहे. छान मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत आणि हलका ब्राऊन कलर येईपर्यंत याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. छान पलटून पलटून याला आपण तळून घेऊ. मस्त खुसखुशीत आपल्या इथे या मिरची पकोडे तयार होतात. बघू शकता गरमागरम चहा सोबत तुम्ही याला खाऊ शकता. इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून खाऊ शकता किंवा असंही अधेमध्ये भूक लागली की छान चटपटीत पावसाळ्यातच काय कोणत्याही ऋतूमध्ये आपण हे बनवून खाऊ शकतो. बघू शकता व्यवस्थित इथे मिरच्या मी तळून घेतलेल्या आहे आणि मस्तपैकी आता गरमागरम आपल्या मिरची पकोडे बनून तयार आहे. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.